नमस्कार मित्रांनो, आज असं काय होईल वाटलंच नव्हतं. तर दिवसात सुरुवात झाली आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं ना आम्ही निघालो कुठं ड्युटीला गेल्यावर बघू शकता एकदम कचरा क्वालिटीचे आम्ही लावली होती फटाके मित्रांनो पटरीवरती. कारण की हे पटरीवरचे फटाके आम्ही एक्सपायर झाले म्हणून लावून पाहतोय. तर बघू शकता आजचा लुक आणि मागच्या साईडला आपली क्रेनचे काढलेले आहेत आपण लावलेले सपोर्ट आणि चालू झाली आपली क्रेन काऊन चालवतोय माझ्या मित्रांनो, कारण की हप्त्यातून एकदा याची टेस्टिंग असते. तर आपण लावले याच्या समोर फटाके, कारण की आपल्याला वाटलं होतं फुटतात का नाही. हे असतात आपत्कालीन वापरले जाणारे 100-200 मीटर वरती लावणारे फटाके. तर बघू शकता 1-2 फुटले आणि 2 फुसके निघाले मित्रांनो, कारण की एक्सपायर झालेला माल होता आणि आपल्याला त्याच्यामुळे दिला होता वाजवायला, कारण की चांगला माल तर रेल्वे घरी घेऊन जाते. मित्रांनो ट्रेन बाहेर काढली होती ना खूप चकाचक नवी आहे, कारण की नवीनच आलेली आहे मित्रांनो. आम्हाला याची लावलेले चेकिंग करायला. तर बघू शकता इकडे तिकडे टर्न व्हायली ना आपण बघायलो हिला मस्त गेम पाहिलो आणि काही लोक वरून पाहिले, कारण की आपल्याला वरी जाऊ वाटत नाही त्याच्यामुळे आपण खालून पाहिलो. तर हिला लावलेला आपण खालून सपोर्ट आणि वरी केल्यावर बघू शकता एकदम खतरा आणि मधात इंधन वगैरे साफ केलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आलो आपण तिरंगा चौकात, कारण की इथे एक आहे आपला गणपती मित्रांनो. कारण की रात्रीचा समय झालेला आहे आणि आपण आलेलो आहोत आरतीला, कारण की आपण आहोत राजस्थान मध्ये, कारण की आपल्या घरी तर काय गणपती नाही. त्याच्यामुळे आपण तिरंगा चौकामध्ये आलो. तिरंगा चौकातून आपण गेलो चौकामध्ये. भेटूया तुझ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.